एखाद्या वेळेला जर कणिक शिल्लक राहिलीच तर त्याचं करायचं काय असा प्रश्न बऱ्याचदा पडतो। माझी सुद्धा दुपारच्या स्वयंपाकातली कणिक थोडीशी उरली आणि त्यापासून खूप मस्त अशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला सर्वांना एवढी आवडेल ना, एवढी जबरदस्त टेस्ट लागते याची। मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की खरंच खूप तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि मुद्दाम तुम्ही अशी कणिक शिल्लक ठेवचाल आणि अशी रेसिपी सारखी सारखी बनवून खाल। कणिक फ्रीजमध्ये न ठेवता असं पातेल्यामध्ये झाकून ठेवली होती, त्यामुळे थोडीशी अशी सैलसर झाली, म्हणून जराशी घट्ट करून घेते। आणि खरं सांगते म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही, जेव्हा तुम्ही स्वतः रेसिपी बनवाल आणि खाल ना तेव्हा तुमचा विश्वास बसेल। खरंच खूप म्हणजे खूप भारी लागते। त्यामुळे कशी बनवत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पहा। तर हे पीठ मी असं घट्ट करून घेतलेलं आहे आणि याचे असे 2 गोळे बनवून घेते पिठाचे। याला ना वरून थोडीशी कोरडी कणिक लावायची आहे। अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोप्यात सोपी रेसिपी आहे। तर आता काय करायचं आहे, एका साईडला ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ मी घेतलेलं आहे आणि पोळपाट घेतला आहे पहा। आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की मी काय करते ते। आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ माझा मुलगा मला बनवायला सांगतो। त्याला खूप म्हणजे खूप आवडली होती त्या दिवशी रेसिपी, तेव्हापासून ना अधूनमधून मी सारखी बनवत असते। चपाती लाटल्यासारखं हे लाटून घ्यायचं आहे। फरक एवढाच आहे की चपाती बनवताना आपण मध्ये तेल लावून घडी वगैरे करतो, पण हे मी अशीच लाटलेली आहे घडी न करता। आणि अधूनमधून आवश्यकता भासली तर थोडंसं पीठ लावून जाडसर लाटायचे, जास्त पण पातळ किंवा जास्त पण जाड करू नका, थोडी मीडियमच अशी लाटून घ्यायची। तर अशा पद्धतीने पोळपाट भरून मी चपाती लाटलेली आहे। कढईमध्ये साधारण 1-1.5 ग्लास पाणी मी उकळत ठेवले। पाण्याला उकळी येते तोपर्यंत काय करायचं आता, एकदम छोटे छोटे असे जेवढे शक्य होईल तेवढे छोटे काप करायचेत। आता हे पाहून तुम्हाला वाटलं असेल की चकुल्या वगैरे मी बनवते का काय, पण नाही, खूपच वेगळी रेसिपी आहे। त्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर एकदम बारीक पातळ अशा याच्या पट्ट्या केल्यासारखं म्हणजे पातळ असे काप करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने केलेत पहा। आणि आता सध्या ही मी उरलेल्या कणकीपासून बनवते। तुम्ही अशी डायरेक्ट कणिक मळून सुद्धा लगेच बनवू शकता आणि शिवाय खूप पौष्टिक पण रेसिपी आहे, पुढे पाहालच तुम्ही। तर हे सगळे काप मी एका ताटामध्ये काढून घेतलेत, कारण दुसरी पण चपाती लाटून घ्यायची आहे आणि दुसरी चपातीसुद्धा याच पद्धतीने मी लाटून घेते। पाण्याला चांगली उकळी यायला लागले तर आता काय करायचे, यामध्ये अगदी थोडंसं 1-2 चमचे तेल घालायचे। तर तेल कशासाठी घातलेलं आहे, एकमेकाला हे जे काप आहेत ते चिटकू नयेत कणकेचे, त्यासाठी तेल मी यामध्ये घातले। फ्रेंड्स, रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे। जराशी जरी आवडली असेल म्हणजे थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। माझा नेहमी छोटासा प्रयत्न असतो, मला ज्या काही रेसिपीज येतात त्या म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायला मला खूप आवडतं। आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील। चला तर मग पटकन अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या। कणकेचे बनवलेले काप यामध्ये घातल्यानंतर थोडा वेळ असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे, कारण हे एकमेकाला चिटकू नये यासाठी। आणि गॅसची फ्लेम मी फास्टच ठेवलेली आहे। दोन्ही पण चपात्यांचे काप करून यामध्ये घातलेत आणि अधूनमधून मी असं चमच्याने मिक्स करते। जास्ती पण यामध्ये चमच्याने असं हलवू नका, नाहीतर याचे तुकडे पडतील। 5 ते 7 मिनटं हे चांगलं शिजून द्यायचं आहे। आणि तोपर्यंत काय करायचं आहे, इथे मी आलं आणि थोडासा लसूण घेतला आहे। आलं लसूण बारीक करायचं आहे आणि हे पहा, हे कापसुद्धा आपले चांगले शिजलेले आहेत व्यवस्थित। एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि हे गरम गरम जे काप आहेत ना ते या थंड पाण्यामध्ये घालायचे लगेचच। एखाद्या झाऱ्याने वगैरे घातलं ना की यातलं गरम पाणी जे आहे ते पूर्ण नितळलं जातं आणि पटकन थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे असे चिकट होत नाहीत, एकदम सुटसुटीतपणा याला येतो। सगळे काप यामध्ये घालून झाल्यानंतर कढईमध्ये जे गरम पाणी होतं
ते मी एका भांड्यामध्ये ओतून काढलेलं आहे आणि त्यामध्ये अशी एखादी चाळणी ठेवायची आणि पुन्हा हे पूर्ण असं सगळं पाणी यातलं नितळून काढायचं आहे। हे सगळं ना असं गार करून घ्यायचं आहे पूर्ण। अजून यावरती थंड पाणी ओतायचं म्हणजे पटकन हे काप एकदम गार असे होतात। आणि बघा हे किती सुटसुटीत झालेत असे। कणिक म्हणजे गव्हाचं पीठ शक्यतो चिकट असतं, तरीसुद्धा एक सुद्धा काप एकामेकाला चिकटलेला नाही आहे। थोड्या वेळासाठी असंच हे एका साईडला ठेवायचे आणि कढईमध्ये साधारण 1-2 चमचे तेल मी गरम करायला ठेवते। तेल चांगलं तापून द्यायचे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर घालायची आहे मोहरी। मोहरी छान अशी तडतडली की लगेचच जिरे घालायचे आणि त्यानंतर 1 प्लेटभर मी चिरलेला कांदा घालते आणि कांदा बघा कसा चिरलाय, एकदम पातळ बारीक असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे। थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा परतून घेतला आणि त्यानंतर 1 प्लेटभर चिरलेला कोबी घातलेला आहे आणि कोबी सुद्धा बघा एकदम पातळ असा लांब लांब मी चिरून घेतलाय। तेलामध्ये व्यवस्थित अशा भाज्या परतल्या ना एकदम मस्त त्याची चव लागते। त्यामुळे कोबी सुद्धा थोडा वेळ परतून घेतला आणि त्यानंतर आलं आणि लसूण जे बारीक केलं होतं, जरासं जाडसरच वाटलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे आणि त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण भाज्या घालू शकतो। आता इथे मी टोमॅटो घालते आणि टोमॅटो सुद्धा बघा एकदम लांब लांब असे काप केलेत पातळ असे। तुमच्या मुलांना ज्या काही भाज्या खायला आवडत नसतील त्या सुद्धा यामध्ये जर घातल्या ना तरी सुद्धा आवडीने मुले खातात। टोमॅटो परतायला काही जास्त वेळ नाही लागत, अगदी 1-2 मिनिट हे परतून घ्यायचं आहे। जास्ती मसाल्याचा वापर न करता फक्त एक सिक्रेट मसाला यामध्ये घालणार आहे, पुढे पाहालच तुम्ही। तर सगळ्यात अगोदर मी घातलेला आहे लाल तिखट आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। पाव चमचा हळद घातली आणि पुन्हा एकदा हे काही सेकंदाकरता परतून घ्यायचे। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये गरम मसाला वगैरे तुम्ही घालू शकता, पण मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे जास्ती मसाल्याचा वापर न करता इथे मी मॅगी मसाला वापरते आणि मॅगी मसाला घातला ना मग मला नाही वाटत की बाकी कोणते मसाले घालण्याची आवश्यकता असेल, म्हणून मस्त चव लागते एकदम छान। असं हे मिक्स करून घ्यायचे आणि जास्ती पण आता परतण्याची आवश्यकता नाही, कारण सगळे यामध्ये ज्या काही भाज्या घातल्या होत्या त्या व्यवस्थित छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ घालताना जरा बेतानं घालायचं, कारण आपण जे गव्हाचं पीठ मळतो ना त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं असतं। कणकेचे काप पण चांगले थंड झालेत, यामधलं पूर्ण पाणी निथळले कारण चाळणीमध्ये काढून घेतले होते। या अगोदर सुद्धा ज्वारीचे नूडल्स वगैरे अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। पाहिल्या नसतील तर नक्की पहा किंवा या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला पाहायला भेटेल, नक्की पहा। खरंच तुम्हाला ती रेसिपीसुद्धा खूप आवडेल। तर हे सगळे काप यामध्ये घातलेले आहेत आणि हलक्या हाताने हे मिक्स करायचे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि आता काय करायचं आहे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं। यामध्ये ना ओला वाटाणा घातल्यानंतर सुद्धा खूप भारी चव लागते, पण माझ्याकडे सध्या नाही आहे त्यामुळे मी घातलेला नाही। तर आता मी मगाशी म्हटलं होतं की तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता। तर बघा एकदम मस्त असं हे दिसायलाही सुंदर दिसते किती आणि खायला ना खरंच खूप भारी टेस्टी लागतात। मग ह्याला काय नाव द्यावं रेसिपीला तुम्हीच मला कमेंटद्वारे नक्की कळवा। एखाद्या दिवशी ना चपाती भाजी बनवण्याचा खरंच खूप कंटाळा येतो आणि वाटतं जरासं वेगळं नवीन काहीतरी खायला असावं। अशा वेळेला असा नवीन पदार्थ नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला खात्री आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल ही रेसिपी। याची आणखीनच चव वाढवण्यासाठी भरपूर अशी चिरलेली कच्ची कोथिंबीर वरून घातलेली आहे, मस्त लागते एकदम। आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं,
हे असे नुसते जरी खाल्ले ना तरीही एकदम भारी लागतात. कारण याबरोबर कोणते टोमॅटो सॉस किंवा चटणी, लोणचं वगैरे काही घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता, पण असं नुसतं जरी खाल्लं तरीही खूप टेस्टी लागतं. तर प्लीज ही रेसिपी तुम्ही कोठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा, कारण मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या कुठपर्यंत पोचत आहेत ते, आणि याला नाव काय द्यावं रेसिपीला हे सुद्धा तुम्हीच सुचवा. चला तर मग मस्त असा आम्ही या गरमागरम पदार्थाचा आस्वाद घेतो. लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.